जामखेड येथील श्री नागेश्वर यात्रेनिमित्त नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या आनंद मेळाव्याला सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। आज सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी जामखेडमध्ये आल्यावर नागेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेत पाऊस पडू द्या, बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद खोलू द्या असे साकडे घातले। यानंतर आनंद मेळा व कुस्ती हंगामा यासाठी भेट देऊन शुभेच्छा दिल्या। यावेळी नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात, सभापती शरद कारले, माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर, रवींद्र सुरवसे, सचिन घुमरे, गौतम अण्णा उतेकर, अमित भाऊ चिंतामणी, गट नेते तात्याराम पोकळे, सभापती श्रीराम डोके, ॲडव्होकेट प्रवीण सानप, प्रवण राळेभात, नगरसेवक विकी घायतडक, मनोज कुलकर्णी, अंकुश शिंदे, नगरसेवक हर्षद काळे, नंदाताई होळकर, प्रवीण होळकर, ऋषिकेश मोरे, नगरसेवक संतोष गव्हाळे, नगरसेवक मोहन पवार, राम पवार, गणेश डोंगरे, तुषार बोथरा यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, आयोजक, व्यापारी व नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। साहेब, तसं एकंदरीत पाहिलं तर दिल्लीचा प्रजासत्ताक दिन, मुंबईची दिवाळी, पुण्याचे गणपती, नगरचे मोहरम आणि जामखेडची पंचमी, नागेश्वराची यात्रा, पंचमी आणि सखोबा म्हणजे लोकांचा अतिशय उत्सवाचा आणि आनंदाचा क्षण असतो। जामखेड नगरपालिकेने पहिल्यांदाच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी निर्णय घेतला आणि नियोजित MIDCच्या जागेवरती ह्या पंचमीचा आनंद मेळा करण्याचं ठरवलं। प्रशासनाने त्याला घेतलेल्या निर्णयाला प्रशासनाने देखील सहकार्य केलं, पोलिसांनी देखील सहकार्य केलं आणि खऱ्या अर्थानं जामखेड शहरातील आणि पंचक्रोशीतील लोकांना या यात्रेचा आनंदाचा आनंद घेता आला। त्याचं कारण असं आहे की अतिशय अल्प दरामध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत, पार्किंग फ्री आहे आणि म्हणून अशा एका चांगल्या यात्रेला सुरुवात करत असताना कटू निर्णय नगरपालिकेला घ्यावे लागले, तरी नागरिकांच्या हितासाठी हे निर्णय घेतल्याबद्दल मी नगरपालिकेचं आणि प्रशासनाचं मनपूर्वक अभिनंदन करतो। शेवटी कोणतीही संस्था आणि कोणतंही प्रशासन हे जनतेच्या हितासाठी काम केलं पाहिजे, जनतेला अपेक्षित असलेलं काम केलं पाहिजे आणि जनतेच्या भावनाला त्यांनी वाव मिळवून दिला पाहिजे आणि मग त्याच्यातून हा निष्कर्ष निघतो। आणि म्हणूनसाठी या आनंद मेळाव्याला अतिशय फार मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती, लोक देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत। मी देखील त्या आनंद मेळाव्याला पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। सर, जामखेडचं वैशिष्ट्य म्हणजे आज प्रथमतः आपण नागेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं, कुस्ती हा आखाडा असतो आणि तिसरं मनोरंजन, तर या संदर्भात काय सांगा? नागेश्वराचं दर्शन घेतलं, आनंद मेळाव्याला आलो आणि आता अनेक वर्षापासून जो कैलासवासी विष्णू वस्ताद यांच्या नावाने यात्रेनिमित्त हा जंगी कुस्त्याचा हंगामा देखील असतो, त्या ठिकाणी देखील उपस्थित राहणार आहे आणि दिवसेंदिवस या यात्रेचं स्वरूप आपल्याला बदलताना दिसते। अनेक लोक याच्यामध्ये सहभागी देखील होत असताना दिसतंय आणि त्यामुळं गावकऱ्यांनी, यात्रा उत्सव समितीने, प्रमुख व्यक्तींनी, प्रशासनाने अतिशय चांगल्या पद्धतीनं या यात्रेचं स्वरूप बदलवण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याला अनेक दिवसापासूनची खऱ्या अर्थानं मेहनत आहे। म्हणून एक चांगल्या पद्धतीची यात्रा गेल्या काही वर्षापासून जामखेड शहरामध्ये